आवाज कुणाचा? शिवसेनेचा. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, आपले सर्वांचे लाडके खासदार साहेबांचा. या बरं असतेस तू. वहिनी आज फ्री, उद्या उधार घे. आज फ्री घे, उद्या उधारी.
शिवसेनेचं इथे बीज रोवायला इथे सुरुवात केलेली आहे आणि ते पूर्णपणे म्हणजे मातीत जाऊन त्याचं झाड तयार झालेलं आहे आणि ते मोठं वृक्ष तयार झालेलं आहे आणि त्या झाडाला आता जानेवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यात चांगली गोड गोड फळं येणार आहेत आणि ती आपण सगळे शीळ देसाई सगळ्या ह्या गावांच्या इथे डायगर वगैरे येतो, ठाकूरपाडा वगैरे येतो, सगळ्यांनी ती चाकून खायची आहेत आणि आम्ही पण तुमच्याबरोबर चाकायला येणार आहोत की ह्या वेळेला शीळ देसाई गावामध्ये शिवसेनेचा हा भगवा फडकणारच. धनुष्य बाण असा धावेल असा धावेल असा धावेल असा धावेल की विरोधकांची चारी चिंड्या इथे चीट केली जाईल. किती पण विरोधक आले तरी हे जे मावळे आहेत, ह्या ज्या रणरागिणी आहेत, ह्या जीवा पलीकडे इथे चांगलं काम करतील. आम्ही इथे येणार आणि खरंच म्हणजे आजचा जो स्टॉल बचत गटाचे जे स्टॉल लावलेले आहेत खरंच अभिमानास्पद आहे. म्हणजे मला खूप बरं वाटलं. माझी तब्येत बरोबर नसताना माझे सलाईन चालू आहेत पण मी तुमच्या विनंतीला मान देऊन आलेली आहे कारण मी दिघे साहेबांची कार्यकर्ती आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जीव गेला तरी चालेल पण माझा शिवसेनेचा जर काय माझा इथे प्राण गेला तरी चालेल पण मी शिवसैनिकाला मला त्याने हाक दिलेली आहे आणि त्याला ओ करायला मी आलेली आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. ये साक्षी सर एकमेकांना जोडलेलं आहोत आणि ते पुढे बोलणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून हे रोजगार करणार आहोत. आता मी शॉर्टकट तिथे उतरलं तेव्हा बघितलं खरं खूप चांगलं आहे. म्हणजे खाण्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि खरेदी करण्यासुद्धा चांगलं आहे. किंवा दिवाळीचे फराळ असतील किंवा दिवाळीच्या पंत्या दिवे काही असतील तर आपण इथे तिकडे जाऊन मॉलमध्ये लाखो रुपये 1000 रुपये खर्च करत असतो. पण इथंच आपल्या माता भगिनींनी जो निर्मिती केलेला उद्योग असेल किंवा हे सामान असेल तो जर आपण खरेदी केला तर त्यांना सुद्धा त्याच्या 2 पैशाचा फायदा होईल, आपल्याला पण होईल आणि त्यातल्या त्यात आपल्या समाजाच्या महिलासुद्धा सक्षम होण्याचं काम आपण या माध्यमातून करत असू. मी तुम्हाला एकच विनंती करतो पदाधिकाऱ्यांना की आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर याचा जास्तीत जास्त इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल याच्यावर प्रचार करण्यात येतो. का तर दररोज आपण गुड मॉर्निंग आणि गुड नाईट या हजारो लोकांना पाठवत असतो. तर हे जर आपण एक ग्रुपवर जर टाकलं तर एक ग्रुप एक माणूस 300, 400, 500 लोकांची जोडलेला होता. तर याचाच आपण तो प्रचार होईल. तर आतापासूनच जर सुरुवात केली की बाबा आम्ही मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात जसं असं मोठा उद्योग चालू केलेला आहे तर ते आपण फेसबुकवर टाकलं किंवा स्टेटसला ठेवलं किंवा इंस्टाग्रामला गेलो तर हजारो लोक बघतील आणि नक्कीच एकदा चव घेण्यासाठी येतील. तर ते जे खाण्याचं जे उद्योग चालू केलेले आहेत त्यांचं ते सफेल ते बघता खाता बाजूला पंथ्या जर आपल्याला काही आणायचे अजून 8 दिवस बाकी तर आपण तिथं ती खरेदी करू शकतो. तर मी तुम्हाला सर्वांनाच विनंती करतो आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये आपण हे सर्व फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या ग्रुपवर पाठवा की जेणेकरून इथे एकदा तरी येऊन या सुवर्ण संधीचा फायदा घ्या की जेणेकरून आमच्या माता भगिनींनी जो उद्योग तयार केला
तर त्यांना ही चालना मिळेल आणि खरोखर हे झालं तर आपण प्रत्येक गावागावात किंवा भागाभागात किंवा चांगले चांगले कुठे कार्यक्रम असतील तर तिथे सुद्धा हे स्टॉल जर लावले तर त्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. ताई तुम्ही सुद्धा इथे आल्या आणि गाऊन ताई तुम्ही पण आणि सर्वांनीच माता भगिनी इथे येऊन जी शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हाला मी तुमचं अभिनंदन करतो, तुमचं आभार मानतो आणि उद्या येणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. जय महाराष्ट्र. प्रथम सर्वांना शिक्षण विभागातनं आपण हे प्रदर्शन आणि विक्रीचं बचत गटांच्या माध्यमातून जे सुरू केलं आहे ते खूपच खरंच चांगला उपक्रम आहे. त्याच्यामध्ये रोहित दादा असो किंवा बेर्डे साहेब असो, कोटकर साहेब असो, साक्षी असो किंवा ऋतू असो, सगळ्यांनी जी मेहनत केली, तुम्ही सगळे पदाधिकारी कीर्ती आहे, तर एवढ्या सगळ्यांनी जी मेहनत केली आहे तर त्यांची मी कौतुक करते. आणि आज मी खरं एक लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपले दादा आहेत त्यांना मी निवेदन करते, ज्यांचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे की जे हे आपल्या लाडक्या बहिणीचे जे पैसे जातात आपल्या, तर हे आम्ही खासदारांना निवेदन केलेलं होतं. तर ते बँकांना लेटर देणार आहेत की ज्यांच्याकडे जी लाडकी बहीण योजना आहे तर त्यांना एक दिवाळीच्या ह्या प्राईम टाईममध्ये 1 लाखाचा जर तुम्ही लोन सँक्शन करून दिला तर हे लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे तर येतातच, म्हणजे तो एक त्यांचा सिक्युरिटी आहे. तर ही सिक्युरिटी धरून ह्या लोकांनी जर जेवढ्या लाडकी बहीण योजना त्यांची लाभ उचलतात तर त्यांना ज्यांना लोन पाहिजे तो सँक्शन करून द्यावा हे मला विनंती. लखपती योजना हे नाही की ती वेगळी योजना आहे, ही आपण पर्सनली सांगितलं आहे, खासदार साहेबांनी निवेदन केलं, पण आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट निवेदन करतो की तुमच्या बँकेच्या माध्यमातून जेवढ्या आपल्या महिलांचा जो लाडकी बहीण योजनेचे जे खाते आहेत तर त्यांना प्रायोरिटीमध्ये तुम्ही 1 लाखाचं लोन सँक्शन दिवाळीसाठी करून द्या अशी मी विनंती करतो. बरोबर ना ऋतू? खूप आभार. इथे उपस्थित असलेल्या आपले बालाजी नाना, कलिताताई गावामध्ये पाटील यांना सगळ्यांना आणि सगळ्या इंदिराताई भोईर आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार. आज इथे आपण बचत गटांना प्राधान्य दिल्याबद्दल व त्यांना गृहउद्योगापासून स्मॉल बिझनेस चालू केल्याबद्दल आपण त्यांना जी प्रायोरिटी दिली आणि जो आपण इम्पॉर्टन्स देऊन त्यांना इथे आधी संधी दिली त्या संधीला मार्गी लावल्याबद्दल रोहिदास नाना आणि ऋतूचे मी खूप आभार मानते. आणि असंच छोट्या छोट्या गोष्टींना मोठ्या मोठ्या होण्यापर्यंत आपण सपोर्ट करावा हीच माझी. इथं आल्याबद्दल सर्वांचं म्हणजे मनामध्ये वेगळ्या बचत गटाच्या महिला उज्ज्वलाताईने एक संकल्पना मांडली आणि ऋतूच्या तुम्ही सांगितलं का आपल्याला असा करायचा आहे तर त्याला प्रोत्साहन म्हणजे बरेचसे महिन्यापासून ते चाललं होतं. त्यामध्ये बरोबर तुमची जर इच्छा असेल तर ते सर्व उपलब्ध करून द्यायचा मोफत माझा काम आहे. फक्त तुमची तयारी पाहिजे महिला बचत गटाची आणि महिलांची. मग त्यांनी तशी बोलले की ठीक आहे आम्ही ते सर्व करायला तयार. आमचे बचत गट जेवढे पण आहे एवढं पक्षीय नाही, सर्व पक्षाचा इथे महिला बचत गट म्हणजे निवड पक्षाचाच विषय इथे होता का म्हणा. जेवढं पण बचत गट आपले आहेत ते सर्व महिला आपल्या त्या हिशोबात त्यांना आपण बोलल्यानंतर त्यांनी बोलल्यानंतर आपण बोललो आपण तयार. त्यांची संकल्पना त्यांनी मांडल्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा केला आणि ही सर्व आता तुम्ही जी नारी म्हणजे शक्ती बोलतात का आता तुमची एकी आहे ते एकीने हे सर्व करून दाखवलं. आणि इथे जे सर्वांनी आता कोटकर साहेब आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, सर्वांची नावानं बेर्डे साहेब आहेत, बरीचशी म्हणजे आमचे हे सगळं करताना सर्व शाखा प्रमुख म्हणजे जे पण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जी महिलांचा जरी कार्यक्रम आहे तरी पण तुम्ही बघा किती संख्येने पुरुषांचे त्यांच्या डब्बल संख्येने सहकार्य ही लई मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की महिलांचं आहे तिथं जायचं नाही असं नाही. हे सर्व पदाधिकारी म्हणजे गट प्रमुखपासनं शिवदूतपासनं आपल्या सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला गेले 2 वाजल्यापासून इथं आहेत. मी उलट लेट झालो, दादा लेट झाले, पण खरोखर म्हणजे अशी जी टीम आता आपल्याला भेटलेली आहे ती नक्कीच आपण पुढं 100% कुठलाही हातात काम घेतला तर आपण 100% करणार. का तर आपल्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद आहे, सुकांतजी शिंदे या साहेबांचा पूर्ण पाठिंबा आहे
त्याच्यामुळं आणि आता कुठलाही आमदार काम पण आहेत आपले. आता राजेश मोरे साहेब आमदार ते तर समजा घरचेच आपले आहेत. त्यांना बोललो सातला आहे तर सालाच येतात ते, म्हणजे असं त्यांचं कार्य आहे. त्याच्यामुळं आता जी टीम वर्क आहे आपला, आणि ताई आहेत समजा लताताई गावंताई सर्व जे आहेत आत्ताची पल्ली ताई, तुम्ही पण म्हणजे सर्वजण. तर अशा म्हणजे आता मी पक्षामध्ये एवढी संघटना मजबूत कुठं बघितली ना. पण ह्या वेळेला आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पण आता आपण करतोय तर म्हणजे जबरदस्त चिकाटी आणि जबरदस्त आपली संघटना झाली आहे. मला वाटतं हा आपला शिवसेना शिंदे गट म्हणजे एक परिवार आहे, आणि त्या परिवाराच्या हिशोबाने उद्या कोणाला मान सन्मान मिळलो नसं मिळलो बाबा राहिला असं चुकून, तर मी सर्वांच्या मध्ये त्यांचा मनापासून सॉरी बोलतो. आणि इतर सर्व आल्याबद्दल सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद जय भारत. प्रोत्साहन आम्हाला जे देणारे माणूस आहेत ते रमाकांत मडवी साहेब उपमहापौर, त्यांचा मोठा याच्यामध्ये सहभाग आहे. टाळ्या. शील देसाई विभाग म्हणजे त्यांचा मेन म्हणजे ते लीडर, आमचे खरे लीडर म्हणजे ते आहे. म्हणजे ताई म्हणजे राग नका म्हणू, आम्ही कशाला राग नाही नाही एक आम्ही सारखं आमच्या म्हणजे आवडीचेच आहेत. हा म्हणजे बोलण्यात आपण मी तर नवीन बोलतो, मला बोलताना जमत नाही, मला जे चांगलं येतो ते बोलता. बोलतो. चांगलं विषय कसा आहे का ग्रामीणमध्ये जरी आलो तरी आमची स्टेडियमची आहे तिकडे TMC. आता आमचा करता धरता खरा म्हणजे तेच ठाणे आहे. महानगरपालिकेत हा तर त्यांचं पण आम्हाला येलोवेली पाठिंबा आहे. सहकार्य पूर्ण पाठिंबा आहे. आणि काय चुकून राहिला असेल तर एकदम व्यवस्थित सॉरी आणि जय हिंद जय महाराष्ट्र.